सध्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, अमोल, या संदर्भात पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, कारण की 24 मे 2016 रोजी जो डोंबिवली एमआयडीसीत भीषण ब्लास्ट झाला होता, ज्यात 12 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 100हून अधिक लोक जखमी झाली होती। आणि ज्या कंपनीत हा ब्लास्ट त्यावेळी झाला होता त्या कंपनीत त्यावेळी काम करणाऱ्यांचे मृतदेह सुद्धा हाती लागलेले नव्हते आणि जे मृतदेह हाती लागले ते अगदी छिन्न विछिन्न अवस्थेत होते आणि त्यावेळी सुद्धा काही किलोमीटरच्या परिसरात हादरे जाणवले होते आणि स्फोटाचा आवाज तर अगदी दूरपर्यंत गेला होता। 100 मीटरच्या परिसरातल्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या होत्या, इमारतींना तडे गेले होते। अशा प्रकारचा हा भीषण बॉयलर स्फोट होता आणि तसंच एकदा पुन्हा काही मिनिटांपूर्वी घडल्याची घटना आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार हा एक बॉयलरचा स्फोट आहे, परंतु त्या स्फोटाची तीव्रता काय होती, नेमका स्फोट कुठे झालाय, त्याची कारणं काय होती आणि जखमी आणि मृतांचा नेमका आकडा अजून समोर आलेला नाहीये। बचाव कार्य जे आहे, जसं तू सांगितलंस की फायर ब्रिगेडचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले आहेत। मुंबई तिकडचे पोलीस सुद्धा प्रशासन सक्रिय झालेलं आहे, त्यामुळे बचाव कार्य हे वेगाने सुरू आहे। स्फोटाची नेमकी कारणं आणि नेमकं काय याचे परिणाम झालेत हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। अमेय, ही कंपनी नेमकी कशाची आहे या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे? एमआयडीसीचा परिसर जर आपण बघितला तर बऱ्याच इथं केमिकल फॅक्टरीज आहेत आणि केमिकलचे अनेक संशोधनं सुद्धा होतात। काही औषधांच्या सुद्धा इथं फॅक्टरी आहेत जी औषधं बनवण्याची काम करतात आणि त्याच्या चाचण्या इथं सातत्यानं सुरू असतात। डोंबिवली एमआयडीसीचा परिसर हा त्याचसाठी ओळखला जातो, कारण की इथे अनेक केमिकल फॅक्टरीज आहेत, त्यांचे प्लांट्स आहेत आणि त्यांच्या प्रयोगशाळा सुद्धा आहेत। त्यामुळे याच प्रयोगाच्या दरम्यान काहीतरी चूक किंवा सुरक्षेच्या कारणात काहीतरी तडा जाऊन हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। नेमकी कुठली कंपनी आहे, कुठल्या प्रकारचं तिथं रसायन तयार केलं जात होतं किंवा काय नेमका प्रयोग चालू होता हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल, परंतु सध्या जो बॉयलरचा स्फोट झालाय त्याचे जे हादरे आहेत ते काही किलोमीटरपर्यंत जाणवलेत आणि आवाज सुद्धा इतका भीषण होता की पुन्हा एकदा त्या परिसरातल्या लोकांना साल 2016 मधल्या त्याच ब्लास्टची आठवण झालेली आहे। अमेय, 5 गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचल्याचं बोललं जात आहे। बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे? बचाव कार्य वेगानं सुरू आहे, कारण की ज्या पद्धतीनं या स्फोटाचे आवाज पोहोचले त्यामुळे नजीकच्या फायर ब्रिगेड दलाला सुद्धा ते नक्कीच पोहोचले असतील। त्यामुळे तातडीनं जे घटनास्थळी आपण बघतोय की जी दृश्य आपल्याला एबीपी माझाच्या हाती लागले काही प्रेक्षकांनी पाठवलेली, त्यानुसार आगीचा सुद्धा तिथं मोठा डोम उसळलेला आहे। जो धुराचा लोट प्रचंड उठतोय तो सुद्धा आपण फार दूरवरनं पाहू शकतोय। त्यामुळे स्फोटाची तीव्रता ही नक्की जास्त होती। त्यानंतर त्या इमारतीला किंवा त्या संबंधित कंपनीत मोठी आग सुद्धा लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे बचाव कार्य हे वेगानं सुरू आहे। सध्या 5 गाड्या तिथं तातडीनं रवाना झाल्या आणि आता फायर ब्रिगेड हा कुठल्या लेवलचा कॉल जाहीर करतं त्यानुसार आसपासच्या अग्निशमन दलाला सुद्धा तिथं तातडीनं पाचारण करण्याची शक्यता आहे। अमेय, ज्या पद्धतीचे धुराचे लोट आहेत अत्यंत मोठा असा हा ब्लास्ट आहे असं आपण म्हणू शकतो आणि आणखी आता जी अपडेट आलेली आहे त्यानुसार ऑक्सिजन प्लांटमध्ये ब्लास्ट अजूनही सुरूच आहेत, सातत्यानं ब्लास्ट होत आहेत, आगीचे लोट सुद्धा दिसत आहेत, भीषण असा हा ब्लास्ट असल्याचं बोललं जात आहे। आणखी काही अपडेट आहेत का अमेय? नक्कीच अमोल, हीच खरं तर या ब्लास्ट मागची खरा मोठा धोका असतो, कारण की एका पाठोपाठ एक तिथं खेटून अनेक प्लांट्स असतात। जर एखाद्या ब्लास्टचा जर फटका किंवा त्याची तीव्रता जास्त असेल आणि त्यामुळे जर ती आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती आजूबाजूच्या प्लांटमध्ये सुद्धा निर्माण झाली तर हे ब्लास्ट एका पाठोपाठ एक होऊ शकतात, कारण की बॉयलर हा कधी एक नसतो। जर त्याच्या आसपास आणखीन एखादा बॉयलर असेल आणि तो सुद्धा सक्रिय असेल आणि जर त्याला सुद्धा याच्यामुळे धोका निर्माण झाला किंवा त्याला सुद्धा तडे जाऊ गेले असतील तर त्याच्यात सुद्धा स्फोट होण्याची शक्यता असते। आता लवकरात लवकर हे बचाव कार्य कशा पद्धतीनं करून जी हानी आहे ती इथंच थांबवून आणखीन याची तीव्रता वाढू नये हे बचाव कार्याच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे बचाव कार्य तिथं सुरू करून ते जास्तीत जास्त प्रगतीनं आणि युद्ध पातळीवर करण्याचा सध्या बचाव त्याला प्रयत्न आहे। अमोल, निश्चितच रहिवाशी भागामधल्या या कंपन्या आहेत तर रहिवाशी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती याचा फटका बसू शकतो। हे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे या संदर्भात काही अपडेट आहेत?
अमेय? अमोल, हा डोंबिवली MIDCचा परिसर आहे. डोंबिवली MIDCचा परिसर हा असा आहे की तो संपूर्णपणे चहूबाजूंनी त्याला नागरी वस्तीनं वेढलेला आहे. त्यामुळे लोक तिथे आसपास राहतात, मोठ्या संख्येनं तिथे रहिवासी सुद्धा आहेत. त्यामुळे जर MIDCत एखादी दुर्घटना घडली, जशी 2016 मध्ये घडली होती आणि आज सुद्धा काही मिनिटांपूर्वी घडली आहे, तर त्याचा फटका तिथल्या सर्वसामान्यांना पहिला बसतो. कारण की तिकडचं सारं जनजीवन विस्कळीत होतं. काचेची तावदानं असतात ती फुटतात. ती जर घरात बसलेल्या एखाद्या व्यक्तीला लागली तर तो सुद्धा त्यात गंभीर जखमी होऊ शकतं. साल 2016 मध्ये मला अजूनही आठवत आहे अमोल की त्यानंतर आम्ही जेव्हा तिथं वार्तांकन करण्यासाठी गेलो होतो तेव्हा ती कंपनी MIDCत होती, परंतु त्या कंपनीपर्यंत पोहोचण्याच्या 100 ते 200 मीटर पर्यंतच्या परिसरात त्या संपूर्ण वर्तुळात त्या स्फोटाचे पडसाद स्पष्टपणे जाणवत होते. अनेक दुकानं, इमारती यांना तडे गेलेले होते, काचांचा खच पडलेला होता आणि ज्या इमारतीत किंवा ज्या कंपनीत MIDCच्या जो स्फोट झाला होता तिथं तर काहीच उरलेलं नव्हतं. आणि त्या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की ज्या कंपनीत तो स्फोट झालेला होता त्या कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह इतका दूर फेकला गेला होता की तो जवळपास 50 मीटरवर असलेल्या दुसऱ्या इमारतीच्या गच्चीत पडलेला होता, जो 2 दिवसानंतर मिळाला. त्यामुळे या स्फोटाची किती भयानक तीव्रता असू शकते याची त्यावेळी कल्पना आली होती. आणि आज जर तशाच पद्धतीचा स्फोट झाला असेल तर देव करो की तेव्हासारखी परिस्थिती आता उद्भवू नये आणि लवकरात लवकर ही परिस्थिती नियंत्रणात आणावी आणि बचाव कार्यात लवकरात लवकर मदत करावी स्थानिकांनी, प्रशासनानं. हेच आता आपल्या हातात आहे अमोल. निश्चित. अमेय, तू आपल्या सोबतच राहा. आपण 2 दृश्य दाखवतोय सध्या स्क्रीनवरती. भीषण स्फोट झालेला आहे, धुराचे काळेकुट्ट लोट आपण बघतोय, त्यामध्ये आग सुद्धा लागलेली आहे. आणि दुसरीकडे अगदी काही मीटरवरती असलेल्या रहिवासी भागामध्ये लोकांच्या घराच्या ज्या खिडक्या आहेत, इमारती आहेत, त्याला काचा ज्या आहेत त्या सुद्धा रस्त्यावरती पडलेल्या आपल्याला दिसत आहेत. अमेय, आता जी माहिती आलेली आहे त्यानुसार 6 ते 7 जे कामगार आहेत ते जखमी असल्याचं कळतंय. तुमच्याकडे काय अपडेट आहे? नक्कीच अमोल, हीच या स्फोटाची खरं तर सगळ्यात भयानक बाजू असते. कारण की जेव्हा बॉयलरचा स्फोट होतो तेव्हा त्याच्या आतमध्ये जे काही केमिकल, रसायन किंवा जो गॅस असतो तो प्रचंड दाबाने भरलेला असतो. तेव्हा जर एखादा ब्लास्ट झाला तर तो प्रचंड दाब ज्या वेगानं आणि ज्या ताकदीनं बाहेर पडतो तो खरोखरच भीषण आणि भयानक असतो. जसं आपल्याला काही लोकांनी सांगितलंय की काही किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे आवाज आणि हादरे जाणवलेले आहे. आणि जसं आपण दृश्यांमध्ये बघतोय की चहूबाजूनं रहिवासी भाग असल्यानं आसपासच्या इमारतींचे काचाचे तावदाने, घरातले आरसे सुद्धा गेल्या वेळी आपण फुटलेले बघितलेले होते. त्यामुळे या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याच्या 100हून अधिक लोक गंभीररित्या जखमी झालेली होती, किरकोळ सुद्धा जखमी होते. आणि प्रचंड मालमत्तेचं, जे खास करून आसपासच्या रहिवासी भागातलं होतं, ज्यांचा खरं तर थेट MIDCशी कुठलाही संबंध नसतो, फक्त त्यांच्या परिसरात MIDC आहे, म्हणून हे जे राहणारे लोक आहेत ते सतत गॅसवर असतात. आणि याचमुळे त्यावेळी सुद्धा MIDC आणि आसपासच्या परिसरातला सुरक्षेचा मुद्दा हा खूप ऐरणीवर आला होता. त्यावेळी चर्चा झाली, राजकीय दावे प्रतिदावे झाले, परंतु आजही परिस्थिती तशीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या घटनेला 2016 आज 9 वर्ष जवळपास उलटून गेलेली आहेत, 9 ते 8 वर्ष उलटून गेलेली आहेत. परंतु आज जर पुन्हा त्याच परिस्थितीत डोंबिवली MIDC आणि तिथल्या आसपासचे रहिवासी आजही जीव मुठीत घेऊन राहत आहेत, ही सध्याची परिस्थिती आणि हे दृश्य बोलकी आहेत अमोल. निश्चित. अमेय, आपल्याकडे काही प्राथमिक माहिती आलेली आहे त्यानुसार फेज 2 मधून अंबर केमिकल कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. 5 ते 6 कामगार या ठिकाणी सध्या जखमी झालेले आहेत. रहिवासी भागामधल्या ज्या घरांच्या काचा आहेत त्या सुद्धा तुटल्याची दृश्य आपण बघतोय. आणि हे धुराचे लोट, काळेकुट्ट लोट आहेत, यातून आग सुद्धा भडकल्याचं आपल्याला दिसतंय. अत्यंत भीषण असे हे स्फोट आहेत आणि सातत्यानं अजूनही या ठिकाणी स्फोट होत आहेत. अमेय, नक्कीच हे स्फोट वाढण्याची शक्यता आहे. कारण की जर या ऑक्सिजन कंपनी, जसं तुम्ही सांगितलं अमोल, की अंबर केमिकलची ही कंपनी होती आणि जर त्या कंपनीत हे स्फोट झालेत आणि त्या परिसरात एकाला एक खेटून अशा अनेक विविध केमिकल कंपन्या आहेत, जर स्फोटाची तीव्रता जास्त असेल आणि जर त्या कंपनीचं खूप मोठं नुकसान, आणि जसं मी सांगितलं की जो बॉयलर असतो तो प्रचंड दाबानं भरलेला असतो, तो जेव्हा फुटतो तेव्हा त्याची तीव्रता इतकी असते की त्याने जर आसपासच्या अन्य कंपन्यांना सुद्धा जर त्याची झळ बसली आणि तिकडचे बॉयलर सुद्धा जर फुटायला सुरुवात झाली तर मात्र ही दुर्घटना अतिशय मोठी होऊ शकते, गंभीर होऊ शकते. गेल्या वेळी 2016च्या आठवणी जर आपण त्या आठवल्या
तर ज्या कंपनी स्फोट झाला होता त्याच्या आसपासच्या सर्व कंपन्यांना त्याचा फटका बसला होता आणि जे स्फोट झाले होते त्यामुळे प्रचंड MIDCचं तर नुकसान झालंच होतं, परंतु आसपासच्या काही किलोमीटर काही मीटरच्या परिसरात सुद्धा त्याचे अवशेष हे अनेक दिवस तसेच होते. लोकांच्या घरांचं प्रचंड नुकसान झालं होतं, मालमत्तेचं नुकसान झालं होतं आणि घरात बसलेली लोक सुद्धा जी MIDC पासून बऱ्याच दूर अंतरावर होती, परंतु काचा फुटून ती लोक सुद्धा त्यावेळी जखमी झाली होती. बरोबर. आम्ही आता प्राथमिक माहितीनुसार 6 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत, परंतु या सातत्यानं होणाऱ्या स्फोटांमुळे आणखी कुमक मागवावी लागणार आहे. नक्कीच आणखी कुमक मागवावी लागण्याची शक्यता आहे, कारण की हा केमिकल ब्लास्ट आहे आणि केमिकल ब्लास्टमुळे लागलेली ही आग आहे. त्यामुळे ही सर्वसामान्य आगीसारखी विझवता येणं फायर ब्रिगेडच्या दलाला सुद्धा शक्य नाहीये, कारण की जे केमिकल असतं ते पेटतं त्याला सुद्धा आधी थंड करण्यासाठी एका वेगळ्या रसायनाचा फवारा फायर ब्रिगेड दलाच्या जवानांना करावा लागेल. त्यानंतरच ही आग आटोक्यात येईल आणि ही आग जी पसरते आणि जसं माहिती समोर येते की अन्य सुद्धा काही स्फोट झाल्याची शक्यता आहे, ते स्फोट तिथल्या तिथे थांबवून अन्य ठिकाणी त्याची झळ पोहोचू नये आणि अन्य ज्या आसपासच्या कंपन्या आहेत त्या आधी सिक्युअर करणं हे फायर ब्रिगेड दलापुढचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. आणि नक्कीच फायर आम्ही थोडंसं थांबवतोय. काही कामगारांचे प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत, आपण त्या पाहूयात. बाजूच्या कंपनीतली आहे भाऊजी. हे झालं ते आमच्या बाजूची कंपनी होती आणि एवढा मोठा स्फोट झाला एकदमच आणि कशातही बाहेर पडलो आणि असे आगीचे लोड आले त्याच्यात असं बघा हे हाताचे भाजले. अच्छा, कंपनीचं नाव काय? ज्या कंपनीचं अमोदन. अमोदन. W229 बाजूच्या कंपनीतली आहे भाऊजी. हे झालं ते आमच्या बाजूची कंपनी होती आणि एवढा मोठा स्फोट झाला एकदमच आम्ही कशातही बाहेर पडलो आणि असे आगीचे लोड आले त्याच्यात असं बघा हे हाताचे भाजले. अच्छा, कंपनीचं नाव काय? ज्या कंपनीचं अमोदन. अमोदन. तर ज्या ठिकाणी हे स्फोट झालेले आहेत त्या कंपनीच्या शेजारी कंपनीमध्ये काम करणारे हे कामगार होते. अमोधन नावाची ही केमिकल कंपनी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मोठा स्फोट झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले त्याचे हादरे सुद्धा त्यांना जाणवले, ते सुद्धा जखमी झालेले आहेत. अत्यंत भीषण असे स्फोट सध्या डोंबिवलीमध्ये झालेले आहेत आणि माहितीनुसार अजूनही सातत्यानं हे स्फोट होत आहेत. ही 2 दृश्य आपण बघतोय. डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट झालेले आहेत आणि त्यानंतर रहिवाशी भागामध्ये सुद्धा घरांच्या काचा असतील, इमारतीच्या काचा असतील, त्या फुटलेल्या आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. आपले प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत. अमेय, ज्या कामगारांनी आता माहिती दिली त्यानुसार भीषण स्फोट होता आणि ते शेजारच्या कंपनीमध्ये कामाला होते, त्यांना सुद्धा याचे हादरे जाणवले, ते सुद्धा काही ठिकाणी जखमी झालेले आहेत. अत्यंत भीषण असा स्फोट आहे.